थंडीच्या दिवसात इडली डोश्याचा पीठ फर्मेंट करायचं म्हटलं की डोक्याला ताप. ह्याच्यासाठी ना सगळेजण इडली डोसाच नको म्हणतात. ते पीठ फुगत नाही, मग ते खावंसं वाटत नाही, त्याच्यापेक्षा ना नकोच असं म्हणतात. पण आता ना सोपं झालेलं आहे. तुम्ही पाहू शकताय माझं पीठ कसं फर्मेंट झालेलं आहे आणि पूर्ण सांडत आहे खाली, इतकं फुगलेलं आहे. आणि मला पण विश्वास बसत नव्हता खरं तर. खरंच खूप सोपी ट्रिक आहे, तुम्ही सुद्धा करू शकता. कोणाजवळ ओव्हन असेल तर ते ओव्हनमध्ये ठेवतात, पण आपल्याकडे ओव्हन नाही आहे म्हणून आपण जुगाड करू शकतो. तर काय करायचं आहे, तुम्ही सगळं पीठ आपलं रात्री सगळं झाल्यानंतर मिक्सरला वगैरे काढल्यानंतर ना चपात्या करायचा तवा घ्यायचा आहे. कोणताही तवा चालेल, त्याला पूर्ण गरम करायचा आहे. लोखंडाचा असेल तर लोखंडाचा घ्या, म्हणजे खूप जास्त गरम होतो आणि खूप जास्त वेळ राहतो, तो थंड होत नाही लवकर. तर लोखंडाचा तवा जास्त गरम करायचा आहे आपल्याला. त्याच्यानंतर ते पीठ आपल्याला ते गॅस बंद करायचा आहे आणि तव्यावर ठेवायचं आहे. रात्रभर तसंच आपल्याला तव्यावर ठेवायचं आहे. त्या तव्याची हीट आपल्या इडली डोस्याच्या पिठाला लागेल आणि मस्त असं फर्मेंट होईल पीठ. तर पाहू शकता, मला इतकं आनंद होता ना सकाळी उठल्यानंतर. आपण जेव्हा काही बनवतो आणि ते सक्सेसफुली झाल्यानंतर ना आनंद गगनात मावेनासा होतो. मलाही तसंच झालं होतं. इतकं छान वाटत होतं, कारण पीठ माझं अक्षरशः खाली गळत होतं आणि इतकं छान झालं होतं. एखादी रेसिपी आपण केल्यानंतर आणि सक्सेसफुल झाल्यानंतर चा आनंद खूप चांगला असतो आणि एखादी झाल्यानंतर ना खूप कंटाळा येतो, पुढच्या वेळेसही करायला नको वाटतं. तर तुम्हाला आता इथे मी मस्त असा एक डोसा तयार करून दाखवणार आहे. आज फक्त मला माझ्यासाठी नाश्ता बनवायचा होता आणि माझ्या आवडीचा डोसा मी तुम्हाला दाखवते मी कसं खाते ते. तर पहिल्यांदा आपल्याला छान असं तेल आणि पाणी तव्याला लावून घ्यायचं आहे. डोसा पॅन जरी घेतला तरी ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला बॅटर टाकायचं आहे. त्या बॅटरमध्ये अगोदर मीठ टाकून घेतलेलं आहे मी आणि त्याच्यानंतर आपल्याला डोसा पसरवून घ्यायचा आहे. वरून आपल्याला कॅचअप, मेयोनीज, पिझ्झा सॉस टाकून घ्यायचा आहे आणि सगळ्या डोस्याभर आपल्याला लावून घ्यायचा आहे. वरून कांदा, टोमॅटो, कोथिंबीरसुद्धा टाकायची आहे. आणि इथे आपल्याला बटाट्याचा छान असा मसाला चटपटीत टाकायचा आहे आणि पूर्ण अशाभर आपल्याला लावून घ्यायचे डोसा भरून. तर मी नंतर हे टाकलेलं आहे, म्हणजे सगळीकडे टोमॅटो कांदा लागून जाईल आणि हा मसालासुद्धा लागेल. मला अशा प्रकारे ना खायला खूप आवडतो. तुम्ही वरून चीज टाकू शकता, पनीर टाकू शकता, आवडेल ते टाकू शकता. हा आपला डोसा रेडी झालेला आहे. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. अशा प्रकारे पीठ आंबवा, म्हणजे तुम्हाला कंटाळा नाही येणार आणि पटपट आंबून जाईल तुमचं पीठ. तर नक्की ट्राय करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. कोणी नवीन असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मस्त कुरकुरीत डोसा रेडी आहे. आजचा नाश्ता तर खूप मस्त झाला होता. तुम्ही आज नाश्त्याला काय बनवलं होतं ते कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.